मित्रांनो, शनी शिंगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यामधलं अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे. शनिदेवाचं मंदिर असल्या कारणामुळं हे जगभर प्रसिद्ध आहे. पण त्या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय भयानक आहे. मित्रांनो, अशीच एक घटना घडली होती. एक सरदारजी होता, एका सरदारबरोबर घडली होती. जो एक सरदारजी होता तो ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये ट्रक चालवायचा. एका कंपनीचे त्याचे ट्रक होते आणि तो त्या रोडनी रात्रीचे साधारण 2 ते 2:30च्या सुमारास चालला होता. त्याच्या गाडीमध्ये माल होता आणि तो त्या रोडनी चालला होता. तर त्याचा जो किन्नर होता तो त्याच्याबरोबर होता आणि हे दोघंच होते ट्रकमध्ये आणि हे दोघंजण त्या रोडला लागले आणि त्या सरदारजींनी अचानक गाडी थांबवली आणि त्याच्या किन्नरनी त्याला विचारलं, काय आलं? तो बोलला, समोर बघ. तर त्याच्यासमोर एक काळ्या कपड्यामध्ये भला मोठा उंचा माणूस तो दिसला. तर त्यांनी गाडी थांबवली आणि जसा तो परत लाईट मारला तो माणूस नाहीसा झाला. आता ह्या दोघांमध्ये चर्चा चालू झाली की नक्की तू पण पाहिलं का? तो किन्नर बोलला, मी नाही पाहिलं. तर तो ड्रायव्हर, अरे मी बघितलं, अरे आत्ता होता इथं, त्यांनी रोडमध्येच गाडी लावली होती, मी बघितलं यार, तू कशाला खोटं बोलतो? बोलला, तुम्ही गाडी थांबवली, तुम्ही मला फक्त बोलले बघ, मी बघितलं तर कोण नव्हतं. नाही बोले, काहीतरी आहे. तर त्या किन्नर हसायला लागला, बोलला की काही बोलता करावं तुम्ही, काही बोलता तुम्ही, काय असं नाही आहे, तुम्ही कशाला खोटं बोलताय? तर तो जरा आतून हे झाला की बोलला, तू थांब, मला खाली उतरून बघू दे. तर त्यांनी जे गाडीमध्ये रॉड वगैरे असतो तो रॉड हातात घेतला आणि तो खाली उतरला गाडीच्या आणि तो गाडीच्या पुढं बघितलं, त्यांनी मागं बघितलं, कोणी नव्हतं. पुन्हा त्यांनी एक गाडीला असा राऊंड मारला. जो किन्नर होता त्याला अचानक आहे ना एक मोठी चापटचा आवाज आला, असा चापट दिलेला आवाज आला, म्हणून तोही गाडीतनं उतरला. बघतोय तर काय, तो जो ड्रायव्हर होता सरदारजी तो रोडमध्येच पडला आहे. आता ह्याला काय सुधारणा. तर हा बोलला की आता ह्याला काय झालं, म्हणून तो गाड्या थांबवायला लागला. त्या हायवेला, त्या रोडला गाड्या थांबवायला लागला. तर कुठलीच गाडी थांबत नव्हती. अशा वेळेस कोण थांबतं? मग एक फॅमिली चालली होती, त्यांनी गाडी थांबवली. मग त्याला बोलले, काय झालं? तर बोलला, अहो ते अचानक त्यांना काहीतरी झालं, ते पडले, जरा हेल्प करा. मग ती फॅमिली होती, त्यात 2-3 माणसं होती, ते उतरले, त्यांनी पाणी घेतलं आणि त्या ट्रक ड्रायव्हरला पाणी शिंपडलं, पण तो शुद्धीमध्ये येत नव्हता. तर ते बोलले की तुझ्या मालकाचा वगैरे काय फोन नंबर आहे का? ही घटना आत्ता लॉकडाऊन नंतरचीच आहे. तर बोले, हा आहे ना. मग त्यांनी नंबर दिला, त्या मालकाला त्यांनी फोन केला, त्यांना सांगितलं की तुमच्या ड्रायव्हरबरोबर असं काहीतरी झालेलं आहे, तुम्ही त्यांना घेऊन जावा इथनं, कारण की ते बेशुद्ध अवस्थेत आहे. आता हा जो मालक होता याने लगेच एक आपली इनोवा गाडी असते ना, इनोवा गाडी पाठवली आणि 4 लोकं पाठवली आणि त्याला तिथनं घेऊन आले आणि तो ट्रक घेऊन दुसरा ड्रायव्हर पुढे गेला. आता ह्याला जेव्हा आणलं, सकाळ झाली, तो कंपनीच्या ऑफिसमध्ये होता, पण अक्षरशः त्याचा मालक त्याचा अवतार बघून भरपूर घाबरला होता, कारण की त्याचा एक साईडचा गाल असा सुजला होता, त्याचे हातपाय सुजले होते. आता यांना कळत नव्हतं की नक्की काय प्रकार झाला आहे. आता जो किन्नर बघणारा होता त्याच्याबरोबरचा तो त्या ड्रायव्हरबरोबर गेला होता, तोपर्यंत यांना काय माहितीच नाही नक्की काय झालं. आता ह्याच्यावर इलाज चालू झाले, मालकानेच इलाज केले, दवाखान्यात नेला, पण तो काय बरा होत नव्हता. शुद्धीमध्ये जरी आला तरी परत बेशुद्ध व्हायचा. असं चाललंच होतं. 2 दिवसांनी तो जो माल घेऊन गेला होता, किन्नर जी गाडी घेऊन गेला, ट्रक ड्रायव्हरबरोबर दुसऱ्या गेला होता, तो 2 दिवसांनी ती गाडी ऑफिसला आली. तेव्हा मालकाने त्याला विचारलं, काय झालं नक्की याच्याबरोबर? तो बोलला, काय नाही साहेब, तो जो प्रकार घडला होता ना तो त्यांनी सगळा सांगितला. आता हे त्या मालकाला, जे ट्रान्सपोर्टचा मालक होता, त्याला कळलं. तर त्याला लक्षात आहे ना की हा खरं बोलतो खोटं बोलतो. तर त्यांनी काय केलं की बोले, हे काय राव, काही बोलता तुम्ही, माणूस दिसला, हा उतरला आणि गाडीला सगळीकडे बघितलं, न्याला मारलं, असं कसं होईल? मग त्याच ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करणारा दुसरा एक ड्रायव्हर होता, ट्रक ड्रायव्हर, त्याला तो गोष्टीचा अनुभव होता तिथला, त्याला माहिती होतं, कारण की तो आसपासच्या एरियामध्येच राहायचा. तर त्यांनी मालकाला सांगितलं, साहेब हे जो बोलतोय ना हे खरं आहे, कारण की त्या रोडला असा एक माणूस दिसतो, तो रोडच्या मध्ये येतो आणि अचानक गायब होतो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट पण होतात आणि शक्यतो माणूस म्हणजे नाही का ॲक्सिडेंटच होतो शक्यतो, आणि एखादा जर गाडी थांबवली तो अचानक गायब होतो. आता मालक बोलला, यार मग ह्याला वाचवायचं कसं? आता एवढं तर झालं आहे, त्याला वाचवायचं कसं काय? तर तो बोलला की इथं एक बाबा आहे, ते नाही का देवाचं वगैरे बघतात, त्यांना आपण आणू, ह्याला बघूया मग काय होतं.
मग त्यांनी त्या माणसाने, जो दुसरा ड्रायव्हर होता, त्यांनी त्या माणसाला घेऊन आला. त्यांनी बघितल्या सांगितलं की याला काय झालं, याला कुठलं धरलेलं आहे आणि ह्याचा इलाज काय. मग 1-2-3 दिवसांनी त्याचा इलाज केला. तो सरदारजी त्या ह्याच्यातनं निघाला सुखरूपपणे, वाचला तो. पण त्याच्यानंतरपासून त्या रोडवर शक्यतो त्या ट्रान्सपोर्टचे ड्रायव्हर शक्यतो रात्रीच्या पारी प्रवास करत नाही. मित्रांनो, तो जो रोड आहे शनी शिंगणापूर देवस्थानाला जातो तो, त्या रोडला आहे ना, आसपासचे लोक सांगतात की इथं एक भाविक होता जो दर्शनाला आला होता. त्याचा काही वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हापासून इथं ट्रक म्हणा, कार म्हणा, हे जे ट्रॅव्हलिंग करतात ना, त्यांच्या मध्ये येऊन तो थांबतो. ॲक्सिडेंट तरी होतो, नाहीतर असा काहीतरी प्रकार घडतो. मित्रांनो, ही जी घटना आहे ना, ही घटना गुगलवर पण आहे. जी शनी शिंगणापूर रस्ता, तिथं भरपूर अशा काही घटना घडतात, तिथं भरपूर ॲक्सिडेंट होतात. मित्रांनो, तो सरदारजी तर वाचला, पण त्याच्यामुळं जो किन्नर होता किंवा बाकीचे जे ड्रायव्हर होते, ह्यांना एक समज भेटली की त्या रोडला रात्रीच्या वेळी जायचं नाही. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच शेअर करा, आम्ही पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. त्या लिंकवर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.